हरेगावमध्ये 601 घरकुल योजनेचा शुभारंभ. विकासाला गती देण्याची डॉक्टर सुजय विखे पाटील यांची ग्वाही. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते घरकुल योजना अंतर्गत 601 घरकुलांचा शुभारंभ मोठ्या उत्साहात झाला. कार्यक्रमात बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्य व 11 लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना डॉक्टर विखे पाटील म्हणाले, श्रीरामपूर तालुक्याचा एकही प्रश्न पुढील 4 वर्षात प्रलंबित ठेवणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला असून आता अकारी जमिनीवरील निर्णय लवकरच येईल असे त्यांनी सांगितले. स्थानिक राजकारणावर टीका करत त्यांनी म्हटले, श्रीरामपूरमध्ये राजकारण मोबाईलवर चालते पण विकास सोशल मीडियावरून होत नाही. त्यांनी 6 महिन्यात शिवाजी महाराज पुतळा उभारण्याचे आणि पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले. हरेगाव विकासासाठी 50 लाखांचा निधी जाहीर करत दलित वस्तीसाठी नवीन योजना जाहीर करण्यात आली. टक्केवारीच्या राजकारणावर टीका करत त्यांनी स्पष्ट केले की मी टक्केवारीसाठी नव्हे तर विकासासाठी राजकारण करतो. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी विनोदाने म्हटले, आज पहिल्यांदा श्रीरामपूर तालुक्यात कार्यक्रम 40 मिनिटात संपला. वेळेचं महत्त्व ठेवूया, बोलणं कमी काम जास्त असू द्या. या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, माजी तालुकाध्यक्ष दीपक पटारे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, माजी सभापती नानासाहेब पवार, शरद नवले, गिरीधर आसणे, नानासाहेब शिंदे, अभिषेक खंडागळे, नितीन भागडे, भाऊसाहेब बांद्रे, किशोर बनसोडे, खंडेराव सदाफळ, अनिल भागडे, महेंद्र पटारे, ग्रामविकास अधिकारी सुभाष मस्के, विस्तारा अधिकारी दिनकर ठाकरे, शरद त्रिभुवन, ग्रामविकास अधिकारी प्रदीप आसणे, सरपंच दिलीप त्रिभुवन, सरपंच जितेंद्र गोलवड, उपसरपंच बाळासाहेब निपुंगे, राजेंद्र नाईक, रामेश्वर बांद्रे, सचिन पवार, भीमा बागुल, सुभाष त्रिभुवन, मुठेवाड गावचे शंकरराव मोठे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात डॉक्टर विखे पाटील यांनी विकासासाठी संघर्ष, सामाजिक समतेचा आदर्श आणि राजकारणापेक्षा कार्य या 3 मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली. तर आता श्रीरामपूर तालुक्याच्या शहराची जनताच देऊ शकते. जे काही श्रीरामपूर तालुक्याची जनता ही स्वाभिमानी आहे हे तर सगळ्यांना मान्य आहे. त्यासाठी संगमनेरमध्ये जाऊन त्यांच्याकडून बोलून घ्यावं लागतं. येतात जाणाऱ्यांनी आपलं स्वाभिमान संगमनेरला घाण ठेवला असा अर्थ निघतो. आम्हाला विश्वास आहे की श्रीरामपूर तालुक्याची जनता योग्य तो निकाल देईल आणि जे काही कामं झाले असतील किंवा जे काही काम आम्ही करणार आहोत ते आम्ही जनतेपुढे मांडू आणि शेवटी जनता जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य राहील. नगरपालिकेत निवडणूक आता जाहीर झाली, राजकीय भूकंप आता कधी? भूकंप नेहमी आपण पाहिलं असेल टीव्हीवर, तर माणूस जेव्हा झोपेत असतो तेव्हा भूकंपाचे झटके पडतात. तर तो भूकंप असाच होईल. तर अजून सगळे जागे आहेत, संध्याकाळी अजून झोपायला जायचं लोकांना मध्ये वाहून काहीतरी आपण मी बोलून जायचं हे योग्य नाही. जेव्हा ती घटना घडेल तेव्हा तुम्हाला कळलं. तर 10 तारखेपासून 17 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे. 17 तारखेपर्यंत आहे वेळ आम्हाला. अनुराधा अधिक भाजपमध्ये प्रवेश करतात, अनुराधा अधिक भाजपमध्ये प्रवेश करतात अशी चर्चा सुरू करतात. नाही, मला माहित नाही. तुम्हाला कोणी सांगितलं ते पण मला माहित नाही. महायुती होते का नाही हा पण एक प्रश्न आहे. आमचा प्रयत्न आहे की महायुती झाली पाहिजे. शिवसेनेमध्ये सगळे वेगळे वेगळे नेते मंडळी आहे, त्यांचा समन्वय करायचा प्रयत्न करू. पण हे ज्या बातम्या उडतात, कोण प्रवेश करतंय कोण प्रवेश करत नाही, हे ज्या 2-3 गोष्टी तुम्ही मांडल्या याच्यापैकी एकही भूकंप नाही. आता सध्याचे सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होऊन राहिली, जे आज तुमचा कार्यक्रम झाला छत्रपती शिवाजी महाराज अनावरण, त्या संदर्भात आमच्या हातात माईक, आमच्या हातात सगळा कार्यक्रम. माझी सवय ती जुनी, माझा फार जुना प्रॉब्लेम येतो, त्याला मी काही करू शकत नाही. सध्या आता जे निवडणुकीच्या संदर्भामध्ये नगरपालिकेच्या लागलेलं आहे त्या संदर्भामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही शहर अध्यक्ष आहेत ते आता काँग्रेसमध्ये जे असे बरेचसे लोक आहेत जे नगरसेवक परत पुन्हा तुमचे एक भाजपचे नगरसेवक सुद्धा परत काँग्रेसमध्ये गेले, त्या संदर्भात आपण काय? सर्वात प्रथम तर भाजपचा कोण नगरसेवक गेला मला माहित नाही. भाजपचा नगरसेवक कोणी गेलाय? भाजपचा नाही, काँग्रेसचा. तुम्ही आता काय म्हटले? भाजपचा नाही नाही नाही, तुम्ही आता म्हटले भाजपचा कुठलाही नगरसेवक काँग्रेसमध्ये गेलेला नाही. हा पहिला मुद्दा. ते परत गेले, पण ते जे गेलेत
ते सगळीकडे परत इकडे 17 तारखेच्या आत देऊ शकतं हे पण सांगतो मी तुम्हाला. असं काही नाहीये, ते सगळीकडे जाऊन आलेले आहेत. त्यांचं नाव मी घेऊ इच्छित नाही. ते काय आहेत, कोणाबरोबर होते, अगोदर कोणाबरोबर होते, त्याच्या अगोदर कोणाबरोबर होते, हे काही मी सांगायची गरज नाही. त्यामुळं माझं असं मत आहे की हे फार कोणी जनतेने मनावर घेऊ नये. जे काही संगमनेरला जाऊन प्रवेश वेळेस झाले नाही, असं वाटलं की काय फार असे बाबा आता काय भूकंप झालाय आणि काय झालाय, तर तो निकाल लागू दे तुम्हाला. प्रेस कॉन्फरन्स झाली, त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की या येणाऱ्या निवडणुकीत महायुती होऊ अगर ना हो तरी पण उमेदवार हा शिवसेनेचाच राहील. जर महायुतीमधून जर शिवसेनेला जर उमेदवारी नाही दिली तर आम्ही सेपरेट लढाई स्वबळावर लढू. हे मी बऱ्याच वेळेस ऐकले यार, बऱ्याच वेळेस ऐकले. आमची काही हरकत नाही. त्यांचा निर्णय, स्वतंत्र पक्ष आहे, त्यांचा निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आहे. स्वबळावरच्या घोषणा मी माझ्या आयुष्याच्या 40 वर्षामध्ये ऐकल्यात. तर माझं काही म्हणणं नाही आहे. मी कधी म्हटलो नाही मी स्वबळावर लढणार. आम्हाला महायुतीची आवश्यकता आहे. भारतीय जनता पार्टी महायुती होण्याचा प्रयत्न पूर्ण ताकदीने करेल आणि महायुती म्हणून महायुतीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आमचा राहील, हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. बाकी ज्यांना असं वाटत असेल की ते स्वबळावर निवडणूक काढू शकतात, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्या पलीकडे काय मी अजून बोलणार नाही.